कोल्हापुरातील विक्रमनगर इथल्या श्री त्र्यंबोली विद्यालयात क्रीडा महोत्सव आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला। यावेळी विविध क्रीडा प्रकारांसह विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं। कोल्हापुरातील विक्रमनगर इथल्या श्री त्र्यंबोली विद्यालयात क्रीडा महोत्सव तसंच पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला। याचा शुभारंभ प्राध्यापक राजेंद्र पाटील यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आलं। यावेळी संस्थेचे संस्थापक प्रकाश मांजरेकर, मुख्याध्यापक अमोल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब मुसळे, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। स्वाती रास्ते यांच्या मातोश्री सुनीता ज्ञानू रास्ते यांच्या स्मरणार्थ क्रीडा स्पर्धांमध्ये विजेत्या खेळाडूंना चषक आणि प्रशस्तीपत्राचं वितरण यावेळी करण्यात आलं। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाबरोबरच नैतिक मूल्यांचं संवर्धन आवश्यक असल्याचं यावेळी बोलताना प्राध्यापक राजेंद्र पाटील यांनी सांगितलं। यावेळी विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। नागपूर इथं झालेल्या हाफ गोल्फ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या संचिका सावंत, वैदिक मॅथ स्पर्धेत प्रथम आलेली अनया गायकवाड तसंच त्र्यंबोली चॅम्पियन म्हणून निवड झालेल्या जान्हवी देसाई यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी रोहिणी नलवडे, मृणाल गावडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते।